HM घाटमाता 9. आम्हाला कमी मतं पडली थोडीशी, पण शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम झाला. आता जे सुसाट पळणारा घोडा होता ते आता लांगडा झालाय. लांगडा नगरपंचायतीला सोडनाघात झाला आमच्या बरोबर. आमचा अर्ज भरला, आमच्या उमेदवाराचा रातोरात काढून घेतला. ठीक आहे, काढला वेगळ्या पद्धतीनं, पण आता आम्ही असा उमेदवाराचा अर्ज भरणार आहे की तो उमेदवार आमचा काढणार नाही, कारण तो दिगंची जिल्हा परिषद गटातला उमेदवार असणार आहे. दिगंचीतली जनता प्रेम करते का आमच्यावरती, तर 100% करते, पण जनतेशी कधीच प्रतारणा आम्ही केलेलं नाही. तुमच्या सर्वांच्या ताकदीवरती मी गॅरंटीने सांगतो की आपल्या जिल्हा परिषद गट संपूर्ण गट निवडून आणण्याची ताकद आपल्यामध्ये सगळ्यांची. मी अण्णांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्या सर्वच कार्यकर्त्यांनी माझ्याबरोबर चर्चा केली आणि सांगितलं की आपण सगळे एकत्रित बसून आपली भूमिका म्हणजे आपण चर्चा करूया, संवाद करूया आणि कुणाच्या काय भूमिका असतील, काय असेल ते आपण चर्चेतून मार्ग काढूया. या उद्देशाने आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला कसं सामोरं जायचं याबाबत फक्त चर्चा करायला जर आपण, इलेक्शन अजून लागलेलं नाही. जिल्हा परिषद लगे इलेक्शन कधी लागते मागाशी कोणतरी म्हणलं एप्रिलमध्ये गेलेत. एप्रिल का मे असं काहीतरी सांगितलं, असं कुठलं तर वाचनात आलं. म्हणजे त्याची काय गॅरंटी नाही, ते काय इलेक्शन कमिशन काय निर्णय घेईल ते कोणालाच काही कळत नाही. आज आटपाडी तालुक्यामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट, जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय. अनेक विचारधारा घेऊन आपण काम करतोय. आपल्या बरोबर असणारे जेवढे सगळे कार्यकर्ते असतील, लोक असतील, जनता आहे, त्यांना बरोबर घेऊन एक समाजविमुख असं आपल्याला सर्वांगीण असं एक सामाजिक विकासाभिमुख आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला नियोजन करायचं आहे. आणि त्या दृष्टीनं आपण सर्वजण आपण एकत्रित आपण प्रयत्न करायचा. खरं तर मी आज भाषण नाही करणार. मी ठरवलं होतं ते आज भाषण करायचं नाही, कारण चर्चा लोकांच्याकडून काय प्रतिक्रिया येते ते ऐकायचं. पण आता थोडंसं 5 मिनिटच वेळ घेतो, जास्त घेत नाही, कारण वेळ जास्त झाला. आपण टायमिंग जर दिल्यानंतर 1 तासाने सगळे आले. आपण 7चं टायमिंग दिलं ना 8 वाजता आले सगळे. तर आपण जर बघितलं आपण संपूर्ण आटपाडी तालुक्याचं चित्र असेल, दिगंची जिल्हा परिषद गटातलं मतदारसंघातील, जिल्हा परिषद मतदारसंघ गटातील जर बघितलं आपण, पंचायत समिती गटातलं बघितलं, तर सर्व जर बघितलं तर समोरच्या पार्टीमध्ये जे काय लोक आज समाजा पुढे नेतृत्व करतायत ते अतिशय चुकीच्या पद्धतीनं, मगाशी कोणीतरी उल्लेख केला की चुकीची माणसं सत्तेवर आल्यावर काय काय घडतं. खरं तर एक उदाहरण दिगंचीच द्यायचं म्हटलं तर आपल्याला दिसेल की दिगंचीमध्ये मागच्या जर 4-5 वर्षाचा इतिहास काढला तर गावातला आलेला निधी दिगंची शहरातला, बाकीचं बाहेरच्या तर आहेत सगळीकडे, पण दिगंची शहरातला तो 100% निधी हडप केला. आणि असा तसा केलेला नाही, डायरेक्ट बँकेत जाऊन पैसे काढून ते खाल्ले. मी त्याला MB नाही, रेकॉर्डिंग नाही, मान्यता नाही, मंजुरी नाही, काय नाही. पण सत्तेच्या जीवावर आम्ही चुकीची कामं केल्यानंतर सुद्धा आम्हाला कोण काय बोलत नाही, ही त्याचा समज होता. मागच्या सुरुवात 2-3 वर्षापूर्वी आपण ठीक आहे थोडक्या मतांना आपली सत्ता गेली, त्याला कारणं पण चुकीची होती. काय लोकांनी थोडा अपप्रचार केला, आणखीन काय वेगळ्या मार्गाचा उपयोग केला, सत्तेचा वापर केला. पण आजची जर परिस्थिती बघितली त्यावेळेला आपण 2 वर्ष 3 वर्ष आपण थांबलो
की लोकांच्यावर त्या सत्ताधाऱ्यावर टीका करायची नाही, कारण त्यांना काम करून देऊ द्या, त्यांना कामाला वेळ देऊया म्हणून आपण काही बोललो नाही. आणि याचा अर्थ त्यांनी वेगळा काढला, त्यांचा गैरसमज झाला की हे गप्प आहेत, हे काही बोलत नाहीत. आणि मग त्यांनीच सुरुवात केली की आप्पा काय बोलत नाहीत, हनुमंतराव देशमुख कुठे चर्चा करत नाहीत, विरोध करत नाहीत, टीका करत नाहीत. पण माझा स्वभाव असा आहे आणि मी अनेक वर्ष सत्तेत काम केले दिगंची गावच्या, कधीही सामाजिक कुठलाही वाद विवाद दिगंचीमध्ये होऊन दिलेला नाही, दिगंची 2 नंबर धंदे होऊन दिलेले नाहीत, चुकीच्या लोकांना पाठीशी घातलं नाही आणि कधीही भांडणं होऊन दिलं नाहीत. आज ह्या सर्व परिस्थिती उलटी आहे. आज गावामध्ये काय काय घडतंय, प्रचंड प्रचंड चाललंय, प्रचंड म्हणजे दारू आहे, मटका आहे, जुगार आहे, त्या नशिले सिगारेट आहेत, वाळू आहे, सगळं. आणि राजरोसपणानं गुन्हेगार तयार करायचं काम, गुन्हेगार तयार करायचं काम आज खऱ्या अर्थानं समोरची पार्टी करते. आणि मग माझ्या स्वभावाप्रमाणे, आणि मी एकदा एखाद्याच्या पाठीमागे लागल्यानंतर त्याला सोडत नाही, हा इतिहास असल्यामुळं ज्या दिवशी माझ्या हातात ते सगळं आलं, त्यांच्याच माणसाने आपल्याला सगळं दिलं, इथं ह्यात एवढे पैसे खाल्ले, एवढे काढले, आणखीन काय काय झालं, त्या दिवशी मी चॅलेंज केलं की त्या दिवशी मी बाहेर आलो. मागच्या 1 महिन्यापूर्वी याच TV चॅनलला आपण मुलाखत दिली होती, त्यावेळेला आपण सांगितलं की आता ह्यांना सुटका नाही, ह्यांना सुट्टी नाही, आता त्यांना ते पैसे तर भरावे लागतील, पण त्याच्या पुढचं जाऊन सांगतो की त्यांना तुरुंगवास बघावं लागेल. उत्मात एवढा झाला की कालच्या वेळेला विष्णुपंत आम्ही एकत्रित काम करतोय, ज्या वेळेला आटपाडीची नगरपंचायत लागली त्यावेळेला आम्ही निर्धार केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना सत्तेवर येऊन देणार नाही आणि आम्ही आमची पार्टी भारत तात्या पाटील यांच्या नेतृत्वावर ती सौरभ पाटलांना उभा केलं आणि निवडून येणार असं आम्ही सर्वांनी पक्का निर्णय केला. आणि तशी परिस्थिती पण झाली. सौरभ पाटलांना निवडून आणताना कसलाही खर्च नाही, मरत्याप्पा लोकांनी त्यांना वर्गणी काढून दिली. कोणी 500 दिले असतील, कोणी 1000 दिले असतील, कोणी 10,000 दिले असतील, पण त्यांचा खर्च 5 लाखापेक्षा वर गेलेला नाही. आणि समोरच्या पार्टीचा जर खर्च बघितला आटपाडी नगरपंचायतमध्ये पण तर करोडो रुपये खर्च झाले, करोडो रुपये. आणि ठामपणानं सांगायचे सगळे हे येणार, ते येणार, ते येणार. आम्ही फक्त सांगत होतो की आम्ही येणार, पण आमची बाजू पैशाकडनं कमकुवत होती की आम्हीच भारताच्या पंत आम्ही सगळ्यांनी जाहीर केलं होतं की आमची बाजू पैशाने कमकुवत आहे, पण आम्ही निवडून येणार. पण शेवटच्या टप्प्यामध्ये थोडीशी परिस्थिती वेगळी झाली, आम्हाला कमी मतं पडली थोडीशी, पण शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम झाला. आता जे सुसाट पडणारा घोडा होता ते आता लांगडा झालाय, लांगडा. त्याच्यामुळं फार काय त्याच्याशी नाही, पण तरी सुद्धा आमच्या नेत्याबरोबर चर्चा केली, आम्हाला काय सांगितलं, आणखीन काय सन्मानजनक सगळ्या जनतेचा सर्व कार्यकर्त्याचा सन्मान होत असेल तर त्याच्यामध्ये आम्ही साहेबांच्या विचाराबरोबर असणार आहे. परंतु त्याच्यामध्ये काय दगाबाज कोण करणार असेल, कालच्या नगरपंचायतीला सुद्धा दगाच झाला आमच्याबरोबर. आमचा अर्ज भरला, आमच्या उमेदवाराचा रातोरात काढून घेतला, ठीक आहे काढला वेगळ्या पद्धतीनं, पण आता आम्ही असा उमेदवाराचा अर्ज भरणार आहे की तो उमेदवार आमचा काढणार नाही, कारण तो दिगंची जिल्हा परिषद गटातला उमेदवार असणार आहे. जिल्हा परिषदेच्या इलेक्शनला अनेक वेळा 200, 250, 400 आणि 150 एवढ्याच मताच्या फरकानं आपल्या शिडा पडल्या. पंचायत समिती सीट मी कधीच पडून दिलं नाही. एखादा अपवाद सोडला तर अपवाद राहिलाय, पण कधीच सोडलं नाही. जसं मागाशी कोणीतरी सांगितलं की मागच्या वेळेला सगळे एका बाजूला गेले, सगळे
आणि आम्हाला पूर्ण वाऱ्यावरती सोडलं होतं. इकडून शिवसेना पण नाही, तिकडून भाजप पण नाही, तिकडून कुठला गट नाही, तरी सुद्धा जिल्हा परिषदच्या उमेदवाराला चांगली मतं मिळाली आणि पंचायत समितीचा उमेदवार आपला चांगल्या मताने निवडून आला. हा इतिहास आहे. दिगंचितली जनता प्रेम करते का आमच्यावरती? तर 100% करते, पण जनतेशी कधीच प्रतारणा आम्ही केलेलं नाही, कधीच नाही. ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात कार्यकर्त्यांसाठी, जनतेसाठी, त्या सर्व गोष्टी आम्ही मनापासून केलेल्या आहेत, मनापासून जनतेवरती प्रेम केलेलं आहे. आता सुद्धा जिल्हा परिषदचं इलेक्शन आहे. तुमच्या सर्वांच्या ताकदीवरती मी गॅरंटीने सांगतो की आपल्या जिल्हा परिषद गट संपूर्ण गट निवडून आणायची ताकद आपल्यामध्ये सगळ्यांची. काळजी करू नका, चिंता करू नका. आतापर्यंतचा इतिहास असा आहे की अख्ख्या तालुक्यातले नेते मंडळी एका बाजूला आणि आपणच एकटं बाजूला पडायचो, कारण आपल्याला बाजूला काढलं जायचं. त्याच्यामध्ये हा आबाचा पाहुणा आहे, ही परत पुढे गेला तर अडचण येईल म्हणून सगळे नेते मंडळी पंत तालुक्यातले एक व्हायचे, आपल्याला थांबवायचा प्रयत्न करायचे. पण आता ही पहिलीच वेळ अशी आहे की तालुक्यामध्ये पंचायत समितीवर सत्ता असो किंवा जिल्हा परिषदेवर असो, ह्या पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेवरती कोणाची आणायची आणि कोणाची ठेवायची का आपण स्वतः जायचं, हा निर्णय आपल्यापाशी आता तिथून पुढच्या काळामध्ये. आणि म्हणून कोणी कसली चिंता करू नका. कुठल्या पक्षाशी युती करायची, कुठल्या गटाशी युती करायची, ह्या सगळ्या गोष्टी माननीय जयंतराव पाटील साहेबांना विचारून, नेते मंडळ विचारून आपण ती चर्चा करून ते करणार आहे. याच्यामध्ये आपले 10 लोकांची कमिटी नेमूया, त्या प्रताप भांडारला पण घ्या. त्या 10 लोकांच्या कमिटीनं निर्णय घ्या. आतापर्यंत मी सांगितलं तुम्ही ऐकलंय, पण इथून पुढच्या काळामध्ये ही जनता सांगेल, कमिटीच्या माध्यमातून जे कमिटी सांगेल तो निर्णय मला 100% मान्य असेल. एवढं मी सांगतो. आज या ठिकाणी दिगंशीमध्ये अनेक समाजाचे लोक आपल्या बरोबर आहेत, सगळे लोक आहेत, अनेकांचे कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ते स्वतःची भावना मांडायचा त्याचा अधिकार आहे. कोणी काही बोललं तरी ते ऐकायची मानसिकता आणि ती जबाबदारी आमची आहे. त्याच्यामुळं कोणी काय बोललं त्याच्यावरती नाराज होण्याची काही गरज नाही. पण आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या नेत्यांच्या बरोबर, आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर जाण्याची माझी भूमिका आहे. पण एक सांगतो की उद्याचं जिल्हा परिषदचं निवडणूक असेल आणि येणारे ग्रामपंचायत असेल, त्या ग्रामपंचायतीवरून जिल्हा परिषदच्या दिगंची गटावर सत्ता आपल्या असेल, एवढं ठामपणाने मी सांगतो. आपण सर्वांना माझी विनंती आहे, मी अधिकचं भाषण मगाशी सांगितले की मी आज जास्त बोलणार नाही, कारण आता आपण ह्या जिल्हा परिषद गटाच्या संदर्भामध्ये आणखीन काय कोणावर चर्चा कुठल्याही पक्षावर असेल, ती कुठल्याही पक्षाबरोबर माझ्या दृष्टीनं सगळे तालुक्यामध्ये जेवढे पक्ष ते त्याच्यावर चर्चा करायची आणि निर्णय घ्यायची जबाबदारी आपल्या 10 लोकांच्या जी कमिटी आपण की 8 लोकांची करा, 5 लोकांची करा किंवा 10 लोकांची, ती करावी चर्चा आणि त्यांनी मला निर्णय सांगावा. दुसरी एक गोष्ट अशी की आज जिल्हा परिषदला कोण उभा राहणार आहे, पंचायत समितीला कोण उभा राहणार आहे, आपण सगळ्यांनी जिल्हा परिषदेला जे जे इच्छुक असतील, पंचायत समितीला जे जे इच्छुक असतील त्यांनी आपल्याला अर्ज करावेत, सांगावं इच्छुक आहे म्हणून. कुणाला जास्त काना सांगा असेल तर काना सांगा बाबा मी इच्छुक आहे म्हणून. पण आपण उमेदवार लादणार नाही संदीप. लोकांनी ज्यांना इच्छुक आहेत ते सगळे एकत्रित बसवून सलीमभाई आपण निर्णय घेऊया. आणि त्याच्यामध्ये या कमिटीमध्ये आता सलीमभाई तुम्ही शिरंगणाना असतील,
मारुतीप्पा किंवा शकीलबाई, आणखीन डेप्युटी संदीप, हे सगळे कोणी, मोहन दादा काय तुम्ही कमिटी कुठली नेमाल ती मला मान्य आहे. दादा काळे ते पेन आणि कागद घेऊन तुम्ही उद्याच्याला कमिटी तयार करा, पण आपल्याला लोकाभिमुख निर्णय घेण्याच्या दृष्टीनं जे जे काय करावं लागेल ते आपली करायची तयार आहे. मी आज जबाबदार अध्यक्ष, पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी आज तुम्हाला सांगतो की तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही. HM घाटमाता न्यूज.